नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी प्रवीण ननवरे आपलं स्वागत करतो. जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात नियंत्रण रेषेजवळ आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात भारताचे 2 जवान शहीद तर 2 जवान जखमी झाले. कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौक्यांवर स्वयंचलित हत्यारांनी गोळीबार केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी आज एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. गृहसचिव, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिदेशक, गुप्तचर संघटनेचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे प्रमुख या बैठकीत उपस्थित होते. छत्तीसगडमध्ये सुकमा इथं नुकताच झालेला नक्षली हल्ला आणि जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. देशाच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांच्या दृढनिश्चयाला आणि त्यांच्या कठीण परिश्रमाला नमन करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधानांनी ही बाब नमूद केली. दरम्यान कामगारांना काम, वेतन आणि सामाजिक सुरक्षा देण्यास सरकार प्राथमिकता देत असल्याचं श्रम आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी म्हटलं आहे. श्रमिक आणि त्याच्या कुटुंबाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या मंत्रालयानं 1 विमाधारक व्यक्ती 2 औषधालयं ही योजना सुरू केली असल्याचं ते यावेळी म्हणाले. 57वा महाराष्ट्र दिन मराठवाड्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. नांदेड इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस परेडचं निरीक्षण करून पालकमंत्र्यांनी मानवंदना स्वीकारली. परभणी इथं प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पोलीस तसंच महसुली अधिकारी कर्मचारी, स्मार्ट ग्राम योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायती, लघु उद्योजक यांच्यासह धावपटू ज्योती गवते हिचाही जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बीड इथं पोलीस कवायत मैदानावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. बीड हा कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुंडे यांनी यावेळी दिली. पावसामुळे निर्माण झालेलं शाश्वत पाणीसाठ्याचं श्रेय हे आपल्या सरकारनं राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला जातं. बीड जिल्हा आता दुष्काळमुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचा आपल्याला अभिमान आहे, असंही पालकमंत्र्यांनी नमूद केलं. दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत बीड इथं जिल्हा रुग्णालयातल्या नोंदणी कक्षाचं उद्घाटन करून पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. बीड जिल्ह्यात 1 ते 27 मे दरम्यान या अभियानाअंतर्गत पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबवण्यात येत असून बीड जिल्ह्यातल्या जनतेनं या योजनेचा आवर्जून लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केलं. औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी आता सर्व राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन रस्ते बांधकामाचं योग्य नियोजन करावं असं आवाहन पालकमंत्री रामदास कदम यांनी केलं. शहरातील ज्योतिनगर परिसरात 1.5 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या डांबरी रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री कदम बोलत होते. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापौर, आयुक्त, सर्व राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी समांतर पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घ्यावी. पिण्याच्या पाण्याच्या पवित्र कामात राजकारण न आणता एकमेकांना विश्वासात घेऊन जनतेची कामं करावीत, असंही ते म्हणाले. अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक खर्चाचा अहवाल वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक आयोगानं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे अहवाल सादर न केलेले एकूण 111 उमेदवार असून या सर्वांना लवकरच आयोगाकडून नोटीस बजावण्यात येणार आहे. या उमेदवारांकडून लेखी स्वरूपात स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 6:50 वाजून